कुणाच्या तरी अधिपत्य हाली चालत आहे. वाजे बुवा 5 मिनिटं घेतो तुमची. आज सामना आहे किती लांबे आणि वाजे बुवा हे तुम्ही सांगितलं होतं. आता बुवा बोल गेले, बोलणारा एक असतो आणि समोर काकू ऐकत असतात. बरोबर आहे बुवांचं. परंतु बुवा तुम्ही मला सांगितलं की तुमची दोघांची वयाची बेरीज सुद्धा म्हणजे बेरीज जेवढी झाली होईल त्याच्यापेक्षा मी कार्यक्रम केले बुवा. ठीक आहे बुवा, तुम्ही 11 वर्ष कार्यक्रम केलात. 12व्या वर्षी बुवा बकरी नाही बकरा झाला बुवा. तुम्ही बकरा काय तुमचं 12 वर्ष बुवा कुठं आहे? 11 वर्षात काय बुवा गाजवलात? काय गाजवलात? हे लोकांच्या डोळ्यात धूळ. शक्तिधुराच्या नियमाप्रमाणे जो प्रश्न विचारला जातो आणि समोरचे शाहीर त्यांचे गुरुवर्य वाचन करून त्या प्रश्नाचं उत्तर देतात बुवा. ते उत्तर देतात ना, ते उत्तर खरं आहे की खोटं आहे ते कोण सांगणार? तुझा येऊन आता कापूस प्रश्नाचं उत्तर खरं आहे. आता तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर तुमच्या बापाला येऊन विचारा बुवा. आता काढतोय आणि यांची सवय आहे, यांच्या प्रश्न बदलत असतात. आम्ही उत्तर देतो, हे बारीक सांगत पण नाही खरं आहे की खोटं आहे. बरोबर ना रसिक गेलो? आम्हाला हो ही वेळ तुझ्यावर आली आहे. आता भरशील घडे बापाचे लक्षात ठेव. आणि कुठं नितीन आंबे एवढं काय त्याच्या पद्धतीने कार्यक्रम केला. तू किती अमोल बुवा लागला बघायला. प्रत्येक आपल्या शब्दात अमोल बुवा अमोल बुवा. आता अमोल बुवाची धुवा बुवा कपडे त्यांना बरेच ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे यांचं कवित्व यांचे कपडे त्यांचे कपडे बुवा हे सगळं आपलं आहे. लक्षात घे हे सगळं आहे ना. या संच पूर्ण वाजवणारे सगळे ते आपापल्या पद्धतीने वाजत असतात. पण हे जे कपडे ही जे मुलं आहेत ना हे आम्ही काय केले बुवा. फिरत काय होय गडूरचं गडूर पाणी घेऊन आला बुवा. माझ्याबरोबर सांगत असतील ना तेव्हा लय ठीक आहे पाणी पाजलंय. शेवटचं पाणी सांग देवरू का म्हटलं नाही जड गेलं तुला बुवा. आणि नियमाप्रमाणे मला सांगतोय आम्हाला इकडे आई काकांनी बिचारांनी त्यांना पैसे भरायला लागू नयेत म्हणून 15ची वारी सांगायला बुवा. दुसऱ्या वारीत 3 गाणी घ्यायची आणि मला म्हणतो बुवा आई भेटला का बुवा बोलत जातात. ए हवऱ्या ए हवऱ्या तुझ्या काका वाजवतो गवऱ्या बुवा. मार्गाने एक शक्तीचं नियमाप्रमाणे जास्त काय बोलला नाहीये. परंतु आजच्या वारीचं उत्तर बुवाचं खरं आहे ते त्यांनी मान्य केली आहे. हे तू एक बुवा सांगायचं आहे. नाहीतर तू शक्तीकडे सोडून दे. लायकी नाही बुवा तुझी. वाजे बुवा तुम्हाला मुळात वारी कोणाबरोबर माहिती नाही. अमोल बाबा वारी आहे की नितीन बाबा वारी काय बोलायचं? नितीन बाबा बाबा ना. अमोल बाबा तुम्ही जेवढं तारा काढला माहिती आहे ना. मग काय म्हणता बघा बुवा बुवांचं लग्न लागलं वर्षाला लग्नाला बुवांच्या म्हणून या गाण्यात तुम्ही काय बघा बुवा. दादावर निगम येऊन त्या नाचला 60 मुलं होतात. ही कथा आहे बुवा. लक्ष असू द्या. तुम्ही 11 वर्षाचा नाचता माकडे काय म्हणता माहिती आहे माझी कथा तशी तुमची कथा आहे बुवा. तुम्ही काय नाही 11 वर्षात तुम्ही काय केलं आणि लोकांना काय दिलं बुवा. तुम्हाला माझ्या दोघांची काय देता आली नाही. पहिली गोष्ट तुम्ही 11 वर्ष कार्यक्रम करता ना, 11 वर्ष कार्य करता ना. मी लोक कार्य करणारे काय म्हणतो बघा. झालंय लग्न आलंय विघ्न झालंय लग्न आलंय विघ्न झाला पुरा खुलखुला बुवा. फक्त खुलखुला झालाय काय राहिलेलं
समर्थ ऑटोडीचे मालक शंतनू पडत गाव संगमेश्वर निवडी यांच्याकडून 500 रुपयाचं बहुवर्ष पारितोषिक आहे बुवा. तुला पारितोषिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी वेसराट मित्र मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळाकडून त्यांच्या सुप्रसिद्ध शाहिराला त्या राजाच्या वाघाला खऱ्या अर्थाने आणि या त्यांच्या ग्रामस्थांच्या खऱ्या अर्थाने सुमधुर आवाजाला आणि त्यांच्याकडून आता शुभेच्छा त्या टाळ्यांच्या गजर त्यांनी स्वागत करायचं आहे प्रत्येकाने. हा सुमधुर आवाज हा आज याचा आनंद वेळेसार गावच्या मुंबई आणि ग्रामस्थ मंडळाला. धन्यवाद. या हिऱ्याने अधिक समजावं यासाठी त्यांनी गावच्या मंडळाने मुंबईच्या मंडळाने शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर आम्हाला जे अमूल्य सहकार्य केलं या हॉलचे मालक आदरणीय हितेशजी पाटील यांना विनंती करतो 2 मिनिटं तिथं यायचं आहे. आदरणीय भैरव साहेबांना विनंती करून त्यांनी यथोचित सन्मान त्यांचा करायचा आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हितेशजी पाटील सर कृपया खूप सहकार्य या युवाने केलेला आहे त्याबद्दल त्याचा यथोचित सन्मान व्हावा ही अपेक्षा आहे. दिवस दादा हा प्रत्येक वेळी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात आणि खऱ्या अर्थाने आजही आम्हाला अमूल्य वेळ दिला आणि वेळही वाढवून दिली त्याबद्दल सदस्य तिकडं ऐकून हा बुवा नेहमीच बसतो. तिकडचं ऐकून हा बुवा नेहमीच बसतो आणि हा समोर दिन आहे पण यासारखा अमोल दिसतो. कोणता योगाचा आपण बुवावर मी जोरदार पालकाला आहे परत भेटणार कधी त्याचा भविष्य म्हणून का काम बघा कोणी काही सांगितलं की रेल्वेत काही कामात झालं नाही काय मला तर आठवत नाही वेळेला कोण होतं एकच मोकळा घेणार आहे कसं होत्या कोणी चालवती अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे बाजूला या प्रेम वेळीला या प्रेम वेळीला तुला काय म्हणते बघा प्रेमान 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 लय हो प्रेमान लय आवड बुवाला माझं करायची सामान लय आवड बुवाला माझं करायची सामान लय आवड बुवाला माझं करायची सामान
फक्त गाण्याचा मोकळ्या गीत आहे तर लक्षात द्या 15 मिनिटं आता वापर करून जाणार आहे माईचा माई झाली लढाई जिंकला यासाठी हारायचा 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 मारायचा वसायचा व जटाई पक्षीचा विषय आहे त्याला शास्त्र आहे मग काय म्हणतो बघा मग रावणाचा मी जटाई पक्षी हा काही बोलत होता त्याला बघायचा कोंबड्या अंगावर त्याला काय होतं तो बसते रावणा म्हणून काय म्हणतो बघा माईच्या माई झाली लढाई जिंकला यासाठी हारायचा 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 मग मारायचा वसायचा त्यांच्यासाठी 100 रुपये पारितोषिक आहे आपण कोकणातून आलेलो आणि या कोकणातून आपले आई वडील मुंबई नगरीमध्ये राहत होते, परंतु आता या मुंबई नगरीमध्ये कोकणी माणूस राहिलेला नाहीये. म्हणजे त्यातच आपण देखील आहोत. कोण दिव्याला गेले तर आपण सर्व नालासोपारा इकडे या अशा ठिकाणी आलेले आहोत. अशी या मराठी माणसाची व्यथा आमच्या कविवर यांनी मांडली होती आणि मांडले ते गाणं मी गायलेलं आहे. तेच गाणं आज तुमच्यासाठी गातो बघा.
माणसा तुझी माया नगरी केवळ मराठी माणसा तुझी माया नगरी ही मुंबई कुणा कुणाची मग ही मुंबई कुणा कुणाची रामधाम जोहरी रामधाम जोहरी जोपर्यंत नोकरी धंदा काम आहे तोपर्यंत ही मुंबई आपली नंतर आपण या ट्रेन मधून गर्दीतून आपण प्रवास करून या विरार नावाच्या ठिकाणी म्हणून म्हणतोय हे भाण्या मराठी माणसा तुझी माया नगरी हे भाण्या मराठी माणसा तुझी माया नगरी मुंबई कुणा कुणाची रामधाम जोहरी रामधाम जोहरी टाइम संपत आलेला आहे कार्यक्रमाचा